नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता सकाळचे वाजलेले आहे 7। तर आता बनवायचं आहे मला टिफिन। तर टिफिनला आज मी काय बनवणार आहे तर पाहू शकता, आता गरमीसुद्धा वाढलेली आहे। तर आता मी बनवणार आहे नाश्ता आणि टिफिन, म्हणजे भाजी आणि भाकरी बनवणार आहे। तर कोणती भाजी बनवणार आहे आणि दोडक्याची भाजी बनवणार आहे। तर ती दोडक्याची भाजी मी कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। हिरवा वाटण टाकून दोडक्याची पातळ भाजी बनवणार आहे। तर कशी बनवणार आहे नक्की पहा। तर चला पाहूया काय काय लागतं त्यासाठी। मी इथं दोडका घेतलेला आहे। तर 2 दोडके आहे, तर ते तोडलेत मध्ये म्हणून तसं आहे। 2 दोडके आहेत, तर त्याचे मी साल काढून घेतले, शिरा ज्या असतात त्या काढून घेतल्यात। आता हे शिरा काढल्यानंतरला आपल्याला हे करायचं आहे। शिरा काढून घेतल्यावरती त्याला आता बारीक फोड्या बनवायच्या आहेत, कापायच्यात, फोड्या करायच्यात। आणि जशी आपण बटाट्याची बनवतो तसेच फोड्या बनवायच्या त्याच्या, आणि मुगाची डाळ टाकायची आहे। तर याच्या आपण आता फोड्या करून घेऊया। तर आता इथं पाहू शकता तुम्ही, इथं डाळ भिजत घातली आहे, मुगाची डाळ आहे, आणि इथं अशा फोड्या बनवून घेतल्या। तर आपल्याला आता भाजी बनवायची। तर हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे, आलं लसूण आणि हिरवी मिरची मीठ टाकून वाटून घ्यायचे। तर आता इथं तेल टाकलंय, याच्यात जिरी मोहरी टाकून घ्यायची। तर मी कुकरमध्ये काय करते तर झटपट होतो, कारण का मला बाकीचं पण नाश्ता वगैरे बनवायचा असतो, त्याच्यामुळं टिफिन हा मला लवकर बनवावा लागतो। तर आता पाहू शकता, याच्यात जिरी मोहरी कढीपत्ता टाकलाय। आता याच्यामध्ये हिरवा मसाला वाटण आहे, म्हणजे ठेचा तो टाकणार आहे। अगदी साधी सोपी आहे। तर हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो टाकणार आहे याच्यात। तर थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे, मसाला हलवून घ्यायचा छान। आता याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ। डाळ आहे, डाळ टाकून आता याला दोडका टाकून घेतो, त्यात मीठ टाकू। तर कोथिंबीर टाकून घेतली। तर याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे तो शिजायला, दोडका शिजायला पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकलंय। त्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या। तर झटपट अशी ही दोडक्याची हिरवा मसाला घालून बनवलेली भाजी, आणि झटपट कुकरमध्ये फक्त 5 ते 10 मिनिटात होणारी भाजी। तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा मला, आणि आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईबर नक्की करा। तर चला व्हिडिओला आता इथे